नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर. तिच्या गालावरचे जखमीचे व्रण अजून ताजे होते आणि तिच्या समोर उभा होता तोच माणूस ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं होतं. पण आज तो नवरा नव्हता, तो तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू झाला होता. पण पुढच्या 10 मिनिटात ती एक असा निर्णय घेणार होती जो तिचे आणि त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होता. पुण्याचं शहर, सकाळची वेळ, रस्त्यावरची धावपळ, लोकांच्या चेहऱ्यावरची घाई. या गजबजलेल्या शहरात हजारो लोक आपापल्या स्वप्नाच्या मागे धावत असतात. पण काही लोक एकमेकाच्या आयुष्यात येऊन संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. रोहित, वय 28 वर्ष, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला. तो सकाळी लवकर उठतो, आई वडिलांना नमस्कार करतो, सरळ साधा डब्बा घेतो आणि ऑफिससाठी निघतो. रोहित एक साधा मुलगा, पण स्वप्न मात्र खूप मोठी. आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आणि स्वतःचं एक घर बनवायचं. त्याच ऑफिसमध्ये स्नेहा, वय 25 वर्ष, हुशार, शांत आणि खूप समजूतदार. ती ऑफिसमध्ये प्रवेश करते, सगळ्यांना हसून गुड मॉर्निंग म्हणते. स्नेहा ती फक्त सुंदर नव्हती, तर तिच्या स्वभावात एक वेगळाच उबदारपणा होता, ज्यामुळे कोणालाही तिच्याशी बोलावंसं वाटायचं. एक दिवस रोहित घाईत असतो आणि अचानक त्याच्या हातातून फाईल्स खाली पडतात. तेवढ्या स्नेहा पुढे येते. स्नेहा, अरे सॉरी, मी मदत करते. रोहित थोडासा घाबरलेला, नाही नाही, मीच लक्ष दिलं नाही. दोघं एकत्र फाईल्स उचलतात. क्षणभर त्यांच्या नजरा भिडतात. कधी कधी एक क्षण, एक साधा क्षण पूर्ण आयुष्य बदलून टाकतो. हळूहळू कॉफी ब्रेकमध्ये भेटणं, लंच एकत्र करणं, छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं, दोघं कॅन्टीनमध्ये बसलेले एकमेकांना कामात मदत करताना, ऑफिसमधल्या छोट्या जोक्सवर हसताना, त्यांचं बोलणं, त्यांचं हसणं आणि एकमेकासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत होतं. एका संध्याकाळी ऑफिस नंतर दोघी बस स्टॉपवर उभे होते. पाऊस सुरू होता. दोघं एकाच छत्रीत उभे राहतात. क्षणभर शांतता. रोहित हळू आवाजात म्हणतो, तुला कधी असं वाटतं का की आपण एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो? स्नेहा हलकीशी स्मित करते, हो, कधी कधी असं वाटतं. त्या दिवशी दोघांनी काही बोललं नाही, पण त्यांच्या मनातलं सगळं स्पष्ट झालं होतं. एक दिवस रोहित खूप नर्वस असतो. तो स्नेहाला एका छोट्या कॅफेमध्ये बोलावतो. टेबलावर एक छोटासा गुलाब. रोहित थरथरत्या आवाजात, स्नेहा, मला माहित नाही हे कसं सांगायचं, पण तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदलून गेलं. तू माझ्यासोबत आयुष्यभर राहशील का? क्षणभर शांतता. स्नेहाच्या डोळ्यात पाणी येतं. स्नेहा, हो रोहित, मी तुझ्यासोबत आहे, कायमची. दोघं एकत्र चालत आहेत, हसत आहेत, भविष्याची स्वप्न पाहत आहेत. ते फक्त एक भावना नाही, तर एक वचन असतं, सोबत राहण्याचं, समजून घेण्याचं आणि आयुष्यभर साथ देण्याचं. पण त्यांना अजून माहीत नव्हतं की त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. जे प्रेम इतकं सुंदर होतं, तेच काही महिन्यात दुःखाचं कारण बनणार होतं. लग्न मंडप, फुलाची सजावट, हलकी शहनाई वाजत आहे. रोहित आणि स्नेहा दोघेही लग्नाच्या वेशात एकमेकाकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि विश्वास. 2 हृदय, 2 कुटुंब आणि 2 आयुष्य आज एकमेकाशी कायमचे जोडले जात होते. आई वडील आनंदाने हसत आहेत. मित्रमैत्रिणी टाळ्या वाजवत आहेत. मंगलाष्टकं सुरू झालेली आहेत आणि शुभ क्षणी रोहित स्नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. हा फक्त एक विधी नव्हता, तर एक वचन होतं, सुखदुःखात सोबत राहण्याचं. छोटंसं घर, दारावर वेलकम होमचा बोर्ड. स्नेहा पहिल्यांदा गृहप्रवेश करते, हळूच घरात पाऊल ठेवते. स्नेहा हसत, आपलं घर. रोहित, हो, छोटं आहे, पण आपल्या प्रेमाने मोठं होईल. घर मोठं असण्यापेक्षा त्यातलं प्रेम मोठं असणं महत्वाचं असतं. स्नेहा सकाळी चहा बनवते. रोहित झोपेतून उठून हसत तिच्याकडे पाहतो.
दोघं एकत्र नाश्ता करतात. रोहित ऑफिसला जाताना स्नेहा त्याला डब्बा देते. संध्याकाळी दोघं एकत्र जेवतात. स्नेहा, आज ऑफिस कसं होतं? रोहित, तू घरी वाट पाहतेस ना, म्हणून सगळं सोपं वाटतं. हेच तर खरं सुख होतं. मोठ्या गोष्टी नाही तर छोट्या क्षणामध्ये सापडणारा आनंद. एका रात्री दोघं छतावर बसलेले, आकाशात तारे चमकत आहेत. रोहित, आपण पुढच्या वर्षी स्वतःचं मोठं घर घेऊया, स्नेहा हसत म्हणते, आणि त्यात एक छोटा गार्डन, मला झाडं लावायची आहेत. रोहित, आणि एक छोटा मुलगा किंवा मुलगी, स्नेहा लाजते. दोन्ही चालते. स्वप्न दोघांनी मिळून पाहिली तीच त्यांच्या नात्याला अजून मजबूत करत होती. रोहित ऑफिसमध्ये तणावात आहे, कामाचं प्रेशर, डेडलाईन. तो घरी येतो थोडा थकलेला. स्नेहा, काय झालं? रोहित दमलेल्या आवाजात, खूप प्रेशर आहे, काहीच नीट होत नाही. स्नेहा त्याचा हात धरते. स्नेहा म्हणते, तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. जेव्हा आयुष्य कठीण होतं तेव्हा एकमेकाचा आधारच नातं टिकून ठेवतो. रोहित स्नेहासाठी सरप्राईज देतो, छोटा केक. स्नेहा आश्चर्याने, तुला आठवतं रोहित? तुझ्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला आठवते. दोघं केक कट करतात, हसतात, आनंदात हरवतात. मित्र म्हणतात, चला ना, आज पार्टी आहे, थोडं रिलॅक्स होऊया. रोहित थोडा विचारात पडतो. रोहित, नको यार, मला घरी जायचं आहे. मित्र हसत म्हणतात, अरे एक दिवस काही होत नाही. रोहित हलकं स्मित करतो. कधी कधी वाईट गोष्टीची सुरुवात खूप साध्या निर्णयापासून होते. स्नेहा खिडकीतून बाहेर पाहत आहे. रोहित घरी परततो. दोघे एकमेकाकडे पाहून असतात. त्यांचं आयुष्य सुखाने भरलेलं होतं, पण नशिबाने त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. फक्त एक निर्णय आणि एक सवय त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. ऑफिस, कॉम्प्युटर स्क्रीन, घड्याळ, रात्रीचे 10 वाजत आहेत. रोहित अजूनही कामात बुडालेला. जीवनात काही बदल हळूहळू येतात आणि कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण चुकीच्या दिशेने चाललो आहोत. बॉस ओरडत आहे. बॉस, रोहित, हा प्रोजेक्ट उद्याच हवा. रोहित तणावात येतो. कपाळावर घाम असतो. जबाबदाऱ्या वाढत होत्या, कामाचा ताण वाढत होता आणि त्या ताणाखाली रोहित हळूहळू दबत होता. ऑफिस नंतर सहकारी एकत्र उभे. मित्र, चल ना रोहित, आज थोडं सिल्ली करूया. रोहित थोडा थांबतो. रोहित, नको यार, मी कधी पित नाही. मित्र हसत म्हणतात, अरे फक्त एक पेग, ताण सगळा गायब होईल. कधी कधी फक्त एकदा मनात घेतलेला निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप बनतो. ग्लासमध्ये दारू ओतली जाते. रोहितच्या हातात ग्लास दिला जातो. त्याचा चेहरा थोडा घाबरलेला. तो हळूहळू पहिला घोट घेतो. तो फक्त एकच घोट नव्हता, तो एका नवीन सवयीचा आणि एका अंधाऱ्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. रोहित मित्रासोबत हसतो. ताण कमी झाल्यासारखा वाटतो. रोहित हसत, यार खरंच रिलॅक्स वाटतंय. सुरुवातीला सगळं छान वाटतं, कारण दारू दुःख काही वेळासाठी लपवते, सोडवत नाही. रोहित आठवड्यातून एकदा पितो, मग दोनदा, मग जवळजवळ रोज. घरी येण्याची वेळ उशिरा होते. एक दिवस, एक आठवडा, आणि मग ती सवय बनते. रात्री 11 वाजले. स्नेहा दरवाजाकडे पाहत बसलेली. रोहित येतो, थोडा नशेत. स्नेहा चिंतेने म्हणते, इतका उशीर का झाला? रोहित, ऑफिसचं काम होतं. स्नेहा त्याच्याकडे बघते. तिला काहीतरी वेगळं जाणवतं. प्रेम करणाऱ्या माणसाला बदल लवकर जाणवतो. दुसरे दिवशी, स्नेहा, काल तू दारू प्यालेला होतास का? रोहित थोडा चिडतो. रोहित, तुला काय वाटतं मी काहीही करतो? ट्रस्ट नाही का माझ्यावर? स्नेहा शांत होते. खोटं हे कोणत्याही नात्याचं पहिला तडा असतो. दोघं एकत्र बसलेले, पण शांत. आधीसारखं हसणं नाही, संवाद कमी होतो. एकेकाळी जिथं प्रेम होतं तिथे आता शांतता होती, आणि ती शांतता खूप काही सांगत होती. रोहित एकटा बसून पुन्हा दारू पितो.
खिडकीतून बाहेर पाहतो. दुसऱ्या बाजूला स्नेहा शांतपणे रडत आहे. त्याला वाटत होतं तो फक्त ताण कमी करत आहे, पण खरं म्हणजे तो स्वतःचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त करत होता. दारू फक्त सवय नव्हती राहिली, ती आता राग बनणार होती आणि त्या रागात प्रेम पूर्णपणे तुटणार होतं. घरात शांतता. भिंतीवर घड्याळ टिकटिक करत आहे. स्नेहा एकटी सोफ्यावर बसलेली, डोळे दरवाजावर. कधी कधी नातं तुटायला मोठं कारण लागत नाही. लहान लहान बदल हळूहळू सगळं संपवतात. दरवाजा उघडतो. रोहित आत येतो, पूर्ण नशेमध्ये. स्नेहा हळू पण काळजीने, रोहित, इतका उशीर आणि तू पुन्हा? रोहित चिडून, हो पिलय. काय करणार तू? तो रोहित जो कधी तिच्यासाठी वेळ काढायचा, आज तिच्याशी बोलायलाही तयार नव्हता. स्नेहा डोळ्यात पाणी आणून म्हणते, रोहित, हे सगळं थांबव. तू बदलतोस, मला भीती वाटते. रोहित, तू मला शिकवणार आता? मी काय करायचं ते मला माहित आहे. स्नेहा, मी फक्त तुझी काळजी करते. रोहित ओरडतो, बस कर. माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नकोस. प्रेमात बोललेले शब्द जे कधी गोड होते, आज ते शब्द जखम बनत होते. स्नेहा पुन्हा त्याचा हात धरते. रोहित, प्लीज थांब. रोहित जोरात तिचा हात झटकतो आणि पहिल्यांदा तिच्यावर हात उचलतो. स्नेहा जमिनीवर पडते. तिच्या डोळ्यात धक्का, विश्वास तुटलेला. त्या एका क्षणात फक्त एक थप्पड नव्हती बसली, तर एक नातं पूर्णपणे तुटलं होतं. घरात पूर्ण शांतता. स्नेहा जमिनीवर बसलेली, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. रोहित थोडा शुद्धीत येतो. त्याला जाणवतं काय झालं. रोहित हळू आवाजात म्हणतो, स्नेहा, मी असं करायचं नव्हतं. स्नेहा काहीच बोलत नाही. कधी कधी शब्द संपतात आणि फक्त वेदना उरते. स्नेहा हळू थरथरत्या आवाजात म्हणते, आज तू मला मारलंस, उद्या काय करशील? रोहित गप्प झाला. स्नेहा, हा तोच रोहित आहे का ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं, विश्वास ठेवला होता? तो एकदा तुटला की पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. स्नेहा एकटी बसलेली, जुने फोटो पाहत आहे. दोघांचा आनंदी क्षण. मन म्हणत होतं तो वाईट नाही, तो फक्त हरवलेला आहे. पण वास्तव्य खूप वेगळं होतं. रोहित पुन्हा दारू पितो. आता गिल्ट कमी, राग जास्त. स्नेहा शांत, भीतीत जगत आहे. पहिली वेळ नेहमी सर्वात कठीण असते, पण जर ती थांबवली नाही तर ती सवय बनते. घराच्या दोन बाजू. एका बाजूला रोहित दारूमध्ये बुडालेला, दुसऱ्या बाजूला स्नेहा एकटी रडत बसलेली. एकाच घरात राहूनही दोघं आता खूप दूर गेले होते. प्रेम अजून जिवंत होतं, पण ते खूप जखमी झालं होतं. ही फक्त सुरुवात होती. आता रोजचीच मारहाण आणि पूर्णपणे तुटणारं आयुष्य त्याची वाट पाहत होतं. रात्रीचा काळोख. घरात मंद प्रकाश. स्नेहा एकटी कोपऱ्यात बसलेली, हातावर जखमीचे व्रण. ज्या घरात एकेकाळी हसू होतं, तिथे आता फक्त भीती होती. जिथे प्रेम होतं, तिथे आता वेदना होत्या. दरवाजा जोरात उघडतो. रोहित पूर्ण नशेत, डोळ्यात राग. रोहित ओरडतो, जेवण कुठं आहे? स्नेहा घाबरलेली, मी लगेच आणते. थोडासा उशीर होतो. रोहित रागाने प्लेट फेकतो आणि पुन्हा तिच्यावर हात उचलतो. आता तो राग सवय बनला होता आणि ती मारहाण दररोजचीच गोष्ट झाली होती. आरशासमोर स्नेहा, तिच्या चेहऱ्यावरच्या जखमा, डोळ्यात पाणी. स्नेहा स्वतःशीच, हो मी आहे का? मी कोणीतरी दुसरी? कधी कधी आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही. इतकं आयुष्य बदलून जातं. शेजारी कुजबूज करत आहे. शेजारी हळू आवाजात, दररोज भांडणं होतात त्यांच्या घरी. दुसरा पंथी काही बोलत नाही. का सहन करते? समाज प्रश्न विचारतो, पण उत्तर देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. स्नेहा रात्री एकटीच बसलेली, तिच्या हातात फोन. आईचा नंबर दिसतो. ती कॉल करणार, पण थांबते. ती सांगू शकत नव्हती, कारण तिला वाटत होतं की सगळं ठीक होईल. पण कधी कधी ठीक होईल ही सर्वात मोठी चूक असते. रोहितचा पूर्ण दोष झाला. रोहित ऑफिसमध्ये अस्थिर होतो. कामात लक्ष नाही. बॉस ओरडतो,
बॉस रोहित, तुमचं परफॉर्मन्स खूप खाली आलाय. रोहित चिडतो आणि बाहेर जाऊन पुन्हा दारू पितो. दारू त्याचं काम, त्याचं नातं आणि त्याचं आयुष्य सगळंच घेत होती. बाहेर पाऊस, घरात भांडण सुरू. स्नेहा रडत होती. बस कर रोहित, किती सहन करू मी. रोहित अत्यंत रागात, तू मला शिकवणार. तो जोरात तिला ढकलतो. स्नेहा भिंतीवर आपटते. तिच्या कपाळातून रक्त वाहू लागतं. त्या रात्री फक्त शरीर नाही तर आत्मा जखमी झाला. स्नेहा जमिनीवर पडलेली, डोळे अर्धे बंद. रोहित नशेतच झोपतो. ती तुटली होती पण अजूनही संपली नव्हती, कारण तिच्यात अजून एक शक्ती होती. ती तिला उठवणार होती. सकाळ होते. स्नेहा हळूहळू उठते. आरशात स्वतःकडे पाहते. यावेळी तिच्या डोळ्यात भीती नाही तर एक निर्णय दिसतो. त्या सकाळी ती आधीसारखी नव्हती. ती आता स्वतःसाठी उभी राहणार होती. आज ती शांत आहे, पण उद्या ती एक असा निर्णय घेणार आहे तर स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलते. सकाळची वेळ, घरात पूर्ण शांतता. भिंतीवर पडलेले तुटलेले फ्रेम, जमिनीवर सुकलेली रक्ताचे डाग. स्नेहा हळूहळू उठते. डोक्यावरची पट्टी, डोळ्यात वेदना पण चेहऱ्यावर शांतता. कधी कधी सगळं सहन केल्यानंतर माणूस रडणं थांबवतो, कारण त्याच्या आत एक नवा निर्णय जन्म घेत असतो. स्नेहा आरशासमोर उभी, तिच्या समोरच्या जखमा, डोळ्यातले अश्रू. ती स्वतःकडे काही क्षण बघत राहते. स्नेहा हळू आवाजात स्वतःशीच म्हणते, हो मी आहे का, ही की कोणीतरी दुसरी. तिने जुने फोटो उचलले, लग्नाचे हसणारे क्षण. स्नेहा, मी अशी नव्हते, माझं आयुष्य असं नव्हतं. त्या आरशात तिला तिचं हरवलेलं अस्तित्व दिसलं. स्नेहा डोळे बंद करते. तिच्या मनात आवाज घुमतो, तू अजून किती सहन करणार आहेस. हे प्रेम आहे का की फक्त भीती. स्नेहा अचानक डोळे उघडते. यावेळी तिच्या नजरेत ताकद आहे. स्नेहा दृढ आवाजात, बस आता पुरे. रात्री उशिरा दरवाजा पुन्हा जोरात उघडतो. रोहित पूर्ण नशेत डगमगत आत येतो. रोहित, कुठे आहेस तू. स्नेहा शांत उभी आहे. स्नेहा शांतपणे, पण ठाम, इथेच आहे. रोहित पुन्हा ओरडायला लागतो, रोहित, तुला वाटतं तू मला थांबवू शकतेस. तो तिच्याकडे चालत येतो. यावेळी स्नेहा मागे सरकत नाही. ती त्याचा हात थांबवते. स्नेहा कडक आवाजात, बस, आता एक पाऊलही पुढे टाकू नकोस. रोहित थोडा थांबतो. पहिल्यांदाच रोहित आश्चर्याने पाहतो, तू मला थांबवतेस. स्नेहा, हो, कारण आजपासून मी स्वतःसाठी उभे राहते. तो क्षण जिथे एक बळी योद्धा बनतो. स्नेहा डोळ्यात पाणी, पण आवाज ठाम. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, खूप सहन केलं, पण आता मी स्वतःला हरवू शकत नाही. ती दरवाजाकडे इशारा करते. स्नेहा, जोपर्यंत तू बदलत नाहीस तोपर्यंत तुझ्यासाठी या घरात जागा नाही. रोहित स्तब्ध होतो. त्याला विश्वास बसत नाही. रोहित, तू मला घराबाहेर काढतेस. स्नेहा शांत, हो, कारण मला अजूनही तुझ्यावर प्रेम आहे, पण मी तुझ्या या रूपावर प्रेम करू शकत नाही. कधी कधी खरं प्रेम म्हणजे दूर जाण्याचा निर्णय. रोहित हळूहळू बाहेर जातो. स्नेहा दरवाजा बंद करते. त्या दरवाजाच्या आवाजात एक नातं संपतं, पण एक नवीन आयुष्य सुरू होतं. स्नेहा दरवाजाला टेकून बसलेली असते. डोळ्यातून अश्रू वाहत आहे, पण चेहऱ्यावर समाधान आहे. ती हारली नव्हती, ती जिंकली होती, कारण तिने स्वतःला वाचवलं होतं. तो रस्त्यावर एकटा उभा होता आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं की त्याने काय गमावलं आहे. रात्रीची वेळ, रिकामा रस्ता, थंड वारा वाहतोय. रोहित घराबाहेर उभा, हातात काहीही नाही, डोळ्यात रिकामेपणा. पहिल्यांदाच तो एकटा होता. ना घर, ना साथ, ना प्रेम, फक्त स्वतःच्या चुका. रोहित एका बाकावर बसतो, डोकं हातात धरलेलं. त्याच्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅक सुरू होतात. स्नेहाचं हसणं, तिची काळजी, त्याने केलेली मारहाण, ज्या आठवणी
कधी आनंद देत होत्या, आज त्या त्याला आतून तोडत होत्या. रोहित हळू आवाजात स्वतःशीच म्हणतो, मी काय केलंय? रात्र वाढते. रोहित अजूनही तेथेच. त्याच्या आजूबाजूला लोक येतात जातात, पण कोणी थांबत नाही. जेव्हा माणूस चुकीचा असतो तेव्हा त्याला समजायला वेळ लागतो, पण जेव्हा समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. रोहित आरशात स्वतःकडे पाहतो. त्याचा चेहरा अस्ताव्यस्त, डोळे लाल. हा मी आहे तो रोहित जो तिच्यासाठी काहीही करायचा. तो स्वतःलाच थप्पड मारतो. रोहित, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. सगळ्यात कठीण लढाई सुरू होती ती स्वतःशीच असते. रोहित जमिनीवर बसलेला, डोळ्यातून अश्रू. तो जोरात रडतो. रोहित म्हणतो, स्नेहा मला माफ कर, मी खूप चुकीचा होतो. त्या रात्री तो पहिल्यांदाच रडला. दारूमुळे नाही तर आपल्या चुकीमुळे. सकाळची पहिली किरण. रोहित शांत बसलेला, डोळे सुजलेले, पण मन थोडं हलकं. कधी कधी सगळं गमावल्यानंतर आपल्याला कळतं की खरं काय महत्वाचं होतं. रोहित हळू ठाम आवाजात, मला बदलायचं आहे. नाही, मला बदलायलाच हवं. रोहित एका रिहॅब सेंटर समोर उभा होतो. बोर्ड, डिॲडिक्शन सेंटर. तो काही क्षण थांबतो. आत जाण्याची भीती. बदल तो सोपा नसतो, पण पहिलं पाऊल सगळ्यात महत्वाचं असतं. रोहित खोल श्वास घेतो आणि आत जातो. रिहॅबमध्ये डॉक्टर त्याच्याशी बोलत आहेत. डॉक्टर, तुला खरंच बदलायचं आहे का? रोहित, डोळ्यात निर्धार. हो, माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी आणि आमच्या प्रेमासाठी. तो आता एकटा नव्हता, कारण त्याच्यासोबत त्याचा निर्धार होता. रोहित खिडकीतून बाहेर पाहतो. सूर्य उगवत आहे. अंधार कितीही गडद असला तरीही एक किरण सगळं बदलू शकतो. आणि रोहितच्या आयुष्यात तो किरण आता दिसायला लागला होता. काही महिन्यानंतर तो पुन्हा तिच्यासमोर उभा राहणार होता, पण यावेळी तो तोच माणूस नसेल. कॅलेंडरची पानं बदलत आहेत. दिवस, आठवडे, महिने, वेळ, तो सगळं बदलतो. जखमा भरतो आणि माणसालाही बदलतो. जर तो खरंच बदलायचं ठरवतो. रिहॅब सेंटर. रोहित आता शांत, स्वच्छ कपडे, डोळ्यात स्थिरता. तो ध्यान करत आहे. डॉक्टरांशी बोलतो. ग्रुप सेशन मध्ये आपली कहाणी सांगतो. रोहित, भावनिक, मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली, पण आता मला ती सुधारायची आहे. तो आता पळत नव्हता, तो स्वतःशी प्रामाणिक झाला होता. दुसऱ्या बाजूला स्नेहा आता एकटी पण मजबूत. ती कामाला जाते, स्वतःसाठी जगायला शिकते, हसण्याचा प्रयत्न करते. ती अजूनही जखमी होती, पण आता ती कमजोर नव्हती. ती स्वतःला पुन्हा उभी करत होती. एक शांत संध्याकाळ. स्नेहा घरात एकटी बसलेली. दरवाजावर टकटक झाली. ती दरवाजा उघडते. समोर रोहित उभा, पण हा तो जुना रोहित नाही. डोळ्यात नम्रता, चेहऱ्यावर शांतता. दोघं काही क्षण एकमेकाकडे बघतात. कोणी काही बोलत नाही. कधी कधी शब्दांची गरज नसते, कारण डोळे सगळं सांगतात. रोहित हळू भावनिक आवाजात म्हणतो, स्नेहा, मी माफी मागायला आलोय. मी तुझ्यावर जे केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. रोहित म्हणतो, मी बदललोय, मी प्रयत्न करतोय आणि आयुष्यभर करत राहील. स्नेहाच्या डोळ्यात अश्रू येतात. तिच्या मनात फ्लॅशबॅक सुरू होतो. त्यांचं प्रेम, त्यांची मारहाण. प्रेम अजून होतं, पण जखमा सुद्धा अजून ताज्या होत्या. स्नेहा हळू आवाजात म्हणते, बदलणं सोपं नसतं रोहित, आणि विश्वास तो परत मिळवणं त्याहून कठीण असतं. रोहित शांतपणे डोके खाली करतो. रोहित, मला माहित आहे मी तुझी माफी करत नाही, पण जर शक्य असेल तर मला एक शेवटची संधी देशील का? क्षणभर शांतता. स्नेहा त्याच्याकडे बघते. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर शांत ताकद. स्नेहा, ही शेवटची संधी आहे. जर पुन्हा तसं झालं तर मी कधीच परत येणार नाही. रोहितच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित.
डोळ्यात कृतज्ञता. रोहित, मी वचन देतो, यावेळी मी तुला कधीच दुखावणार नाही. दोघं एकत्र बसलेले. थोडं अंतर आहे, पण मन जवळ येत आहे. नातं पुन्हा जुळलं होतं, पण यावेळी ते आधीपेक्षा जास्त मजबूत होतं. कारण ते फक्त प्रेमावर नाही, तर समज आणि बदलावर उभं होतं. सकाळ. दोघं एकत्र चहा घेत आहेत. हलकी स्मित, शांतता, पण समाधान. कधी कधी आयुष्य आपल्याला तोडतं, पण जर आपण हार मानली नाही, तर तेच आयुष्य आपल्याला पुन्हा घडवतं. तो माणूस जो कधी तिच्यासाठी भीती बनला होता, आज तोच तिच्या आयुष्याचा आधार बनला. कारण खरं प्रेम कधी संपत नाही, ते फक्त बदलाची वाट पाहतं. सकाळची कोवळी किरण. रोहित आणि स्नेहा एकत्र बसलेले. शांतता, पण मनात समाधान. आयुष्य ते नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. कधी कधी ते आपल्याला प्रेम देतं, तर कधी कधी परीक्षा घेतं. रोहित आणि स्नेहाची ही कहाणी फक्त दोन माणसाची नाही, तर प्रत्येक त्या नात्याची आहे जिथे प्रेम आहे, पण संघर्षही आहे. प्रेम म्हणजे फक्त हसणं नाही, तर एकमेकासाठी लढणंही आहे. पण जर त्या लढाईत आपण स्वतःलाच हरवायला लागलो, तर थांबणं गरजेचं असतं. स्नेहा आत्मविश्वासाने चालत आहे. रोहित तिच्या बाजूला, पण आदराने. स्नेहाने दाखवून दिलं की प्रेम करताना स्वतःचा सन्मान गमावू नये. आणि रोहितनं शिकवलं की चूक कितीही मोठी असली तरी बदल शक्य असतो. दारू, राग आणि अहंकार हे नातं तोडू शकतात, पण समज, संयम आणि प्रयत्न हेच नातं पुन्हा जोडू शकतात. दोघं एकमेकाकडे पाहून हलकसं हसतात. कधी कधी एखाद्याला वाचवण्यासाठी त्याच्यापासून दूर जावं लागतं, कारण खरं प्रेम कधीच गुलाम बनवत नाही, ते नेहमी मुक्त करतं. जर तुम्ही कुठल्या नात्यात दुखावत असाल तर आवाज उठा, आणि जर तुम्ही कुणाला दुखावत असाल तर थांबा आणि बदला. कारण प्रेम हे जखम देण्यासाठी नाही, तर आयुष्य सुंदर बनवण्यासाठी असतं. ती म्हणाली, मी तुला सोडत नाहीये, मी तुला वाचवत आहे. तो रडत म्हणाला, मी तुला खूप दुखावलं, पण आता मी बदललोय. ती शांतपणे म्हणाली, प्रेम म्हणजे सहन करणं नाही, तर स्वतःसाठी उभं राहणं आहे. आणि त्या दिवशी एक नातं तुटलं नाही, तर नव्याने जन्माला आलं. दारू 100 दुःख विसरायला लावते, पण आयुष्यभराचं दुःख देऊन जाते. तुझ्या हातातला ग्लास फक्त दारूने भरलेला नाही, तर तुझी स्वप्न, तुझं कुटुंब आणि तुझं भविष्य घेऊन बसलाय. आज एक निर्णय घे, दारू नाही तर आयुष्य निवड, कारण तुझी वाट बघणारे लोक अजूनही आहेत. तर दारू सोडून द्या. ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.